धन्यवाद मेघनाथजी मडवी सर यांना आपण ऐकलं. चला मॅचला आपण स्टार्ट करू. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चिर्ले चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधात भोलेनाथ मोठीजुई, ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. हॅलो हॅलो हॅलो. एकीकडे विचार केला तर चिर्ले चॅलेंजर्स संघ ऋतुज घरत, टीमचे कॅप्टन जुगल घरत आणि प्रथमेश कोळी गणेशपुरी, तर दुसरीकडे जुगल घरत भेंडकल, हे दोन आयकॉन. भोलेनाथ मोठीजुई टीम आकाश जहांगीर तुम्हाला पाहायला मिळतोय, घाटकोपरचा खेळाडू. गेल्या वर्षी आकाश या क्रीडांगणामध्ये आला होता, काय कमालीचा खेळ आकाशने केला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः खेळाडूला डोक्यावरती घेतला. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला आकाश जहांगीर. दुसरीकडे टीमचा कॅप्टन अंकेश कामोटकर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठीजुई टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार विस्फोटक खेळाडू. चला मॅचला आपण स्टार्ट करू. परंतु दुसरीकडे उल्वे नोट परिसरातील पनवेल तालुक्यातील एक तेवढाच चांगला खेळाडू तुम्ही पाहताय प्रथमेश कोळीला देखील गेल्या वर्षी चॅम्पियन राहिला होता या स्पर्धेमध्ये, पण तो आज नवी स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरला. चला मॅचला स्टार्ट करू. समोर प्रथमेश आणि त्याच्या सोबतीला आकाश जहांगीर, मॅन फ्रॉम घाटकोपर मुंबई. पहिला बॉल, पहिला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला, लॉंग ऑनला एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या बॉलवरती इथून 2 धावा, पहिल्या बॉलवरती 2. गोलंदाज प्रथमेश ओव्हर द विकेट्स ना. पुढचा बॉल, बॅटची एज मागच्या दिशेनं बाल बचावले. थोडेस नाखुश देखील आहे आकाश देखील, कारण सातत्यानं विस्फोटक अंदाज राहिला. सुरुवातीपासून आक्रमण करायचं, गोलंदाजांवरती तुटून पडायचं, परंतु हे विसरू नका समोर प्रथमेश कोळी जो नेहमी फलंदाजाच्या मनातलं ओळखत असतो. त्याला ठाऊक आहे कुठला फलंदाज कुठे खेळण्यासाठी सफल होईल, कुठे त्याला गोलंदाजी करावी, हे चांगलं अनुभवलं आहे प्रथमेश कोळीनं. म्हणून सातत्य गणेशपुरी टेनिस क्रिकेटची ओळख या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. मोठीजुई टेनिस क्रिकेटचा बाहुबली अंकेश कामोटकरच्या बॅट मधून आलाय हा विस्फोटक लांब लचक टोकलेला लॉंग ऑनच्या वरून षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण वीरेंद्र सेहवागला पाहिलं, सुरुवातीपासून तो आक्रमण करताना आपण खेळताना पाहिलं. तशाच पद्धतीनं मोठीजुई क्रिकेटमधील अंकेश कामोटकर आहे. तो गोलंदाज कोण आहे कधीच बघत नसतो, त्याला फक्त बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कसे पाठवता येतील याकडे त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि तेच केलंय पहिल्या बॉलवरती. यावेळी दुसरा बॉल खेळत असताना ऑन साइडला लॉंगॉनला तिथे सिद्धू फील्ड करेल. एक झाले पूर्ण, लॉंगॉनला चांगली फिल्डिंग, रन्स मिळते फक्त 1. चिर्ले चॅलेंजर संघ खेळतोय, आमचे समाधान शेठ माळी साहेबांचा संघ आणि नेहमी ते पुरस्कर्ते राहिलेत, स्पॉन्सर राहिलेत. सर्व युवा खेळाडू तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळतील, त्यांचा हा संघ आहे. वेगवान बॉल, थेस तर्रार. आकाशला मात्र थोडस थांबून ठेवलंय, पण तो जास्त वेळ आकाश देखील शांत बसणारा बॅट्समन नाहीये. नेहमी त्याचे फटके आपण सातत्यानं पाहिलेत. पावसाळी रब्बर बॉल मध्ये तर चर्चेत राहतो, पण तो टेनिस बॉलचा हंगाम देखील आकाशनं गाजवलं या वर्षीचा. फुल टॉस बॉल, मुंबई से आया मेरा दोस्त और दोस्त को सलाम करो, असंच काही म्हणत असतील मोठीजुईचे समर्थक. षटकार. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल प्रथमेशने टाकला. फुल टॉस. आकाशने सांगितलं थँक्यू सो मच प्रथमेश, त्याच्यावरती आला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, 18 बॉलचा उर्वरित खेळ. चला बॉल द्या. 4 षटकांची मॅच, पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्यात. एकीकडे प्रथमेश गोळी, दुसरीकडे जुगल गरत भेंडखल टेनिस क्रिकेट मधील हा युवा खेळाडू
आताच झालेली उरणमध्ये पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा, त्यामध्ये काय बॅटिंग केली होती जुगलनं. आज त्याच्याकडे देखील लक्ष राहू शकते प्रेक्षकांचं, ज्या पद्धतीनं त्याचा फॉर्म राहिलाय. पण तो हे विसरू नका, समोर अंकेश कामोटकर ग्रामीण क्रिकेट, त्याच्या पाठोपाठ व्यावसायिक स्पर्धा देखील खेळाडू खेळल्या, त्यामुळे या खेळाडूकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्यात. एक आकाश जहांगीरचा षटकार, दुसरीकडे अंकेश कामोटकरचा एक षटकार. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय सिद्धू मडवी. अंकेश कामोटकर सरळच्या दिशेनं व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या वरून आणखीन एक षटकार. मोठी जुई, फार मोठ्या संख्येनं मोठी जुईचे समर्थक देखील त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आता आणखीन वाढले. उरण तालुक्यामध्ये असे एक गाव आहे जिथे क्रीडा रसिक फार मोठ्या संख्येनं एका टीमला सपोर्ट करण्यासाठी येत असतात, आणि ते गाव आहे मोठी जुई. आणि आज मोठ्या संख्येनं त्यांचं प्रेक्षक देखील इथे उपस्थित झालेत. टीमची टोटल झाले 22 धावा. पहिली मॅच ज्यामध्ये सर्वाधिक मोठा स्कोर राहिलाय 73 धावा. कुठल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल हे या मॅच मधून आपल्याला समजेल. गोलंदाज तयार. सिद्धूचा पुढचा चेंडू. ओ व्हॉट अ शॉट. हा देखील फटका जाईल कॉम्बॉक्सच्या वरून. बॅक टू बॅक सिक्सर. कहेगा चल अंकेश अब तेरी बारी है, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करून प्रेक्षकांची मन जिंकत असताना अंकेश कामोटकर मॅन फ्रॉम मोठी जुई टीमचा कॅप्टन, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 षटकार आलेत. चला तिसरा मेगा हायवे वरती बॉल चाललाय आणि हा बॉल मिळणं आता कठीण होईल. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक बिग 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 सिक्सर. सुनीलजी 5वा खेळाडू ठरलाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार, 4 आयकॉन खेळाडू, 1 ग्रामीण खेळाडू. ते नाव आहे अंकेश कामोटकर. 3 बॉल 3 षटकार. टाळ्या उद्या एकदा अंकेश साठी. या फटक्यासाठी टाळ्या तर व्हायला हव्यात. काय फटका होता. वेळ वाट पाहिली, त्याच्यानंतर मनगटातली ताकद. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार. सिद्धूला धारेवरती धरलंय. 3 बॉल 3 षटकार. ओ यावेळी यॉर्कर बॉल. हा प्रयत्न करावा लागेल सिद्धूला. बॅट्समनच्या समोर तुम्ही गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती हावी होतील, आणि अंकेशनं तेच केलं. 3 बॉल तो वाट पाहत राहिला. 3 बॉल वरती त्याने षटकार लगावले. हा बॉल थोडासा यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. 1 धाव. एकीकडे आकाश जांगेट, दुसरीकडे अंकेश कामोटकर. सिद्धूनं आतापर्यंत 4 बॉल मध्ये 19 दिल्यात. आकाश पुढचा बॉल सिद्धूचा. चला लाईन पाहूया. सुजित पाटील जे आम्हाला सहकार्य करतात मुख्य पंच म्हणून. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दिला. संघाची धावसंख्या एका धावेने 36 वरती. ही चर्चा मी सुरुवातीला देखील सुनील जी केली की मोठी जी टीम कडे बॅटिंग लाईनअप चांगली राहू शकते. आकाश सारखा फलंदाज, अंकेश सारखा फलंदाज सलामीसाठी येईल, त्यामुळे धावा ते बनवू शकतात, आणि तोच त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न. सिद्धूला देखील हेच करावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल केल्यानंतर फलंदाजांवरती प्रेशर, आणि त्या प्रेशर मध्ये तुम्हाला विकेट्स देखील मिळू शकते. चांगली लाईन हवे त्यासाठी. नेक्स्ट बॉल. ओ आकाश जहांगीर. हा फलंदाज सुरुवातीलाच उल्लेख केलाय की जास्त वेळ शांत बसणार नाहीये, त्याने देखील ठोकलाय षटकार.
वापर करत लांब लचक षटकार आकाश आणि अंकेश. बॉल द्या आणखीन. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 42 धावा 42 रन्स. 42 धावा 2 षटकांमध्ये शेवटचे 12 बॉल. तिसऱ्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन ऋतुज आला. तिसऱ्या षटकामध्ये ऋतुजला प्राचारण करण्यात आले. इथून कमबॅक करावं लागेल. इथून आता विकेट्स घ्याव्या लागतील. जर विकेट्स आल्या नाहीये तर दबाव येईल, कारण दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप फार चांगली. फास्ट क्रिकेट खेळतात. षटकार चौकार आतापर्यंत जास्त आले, सिंगल डबल कमी आल्यात. त्यामुळे धाव फलकावरती 42 धावा आहेत 2 षटकांमध्ये. आता टीमच्या कॅप्टनला चांगली कामगिरी करावी लागेल. पण जर तुमचा सर सेनापती चांगलं कार्य करेल तर त्याची सेना त्याला चांगली साथ देते. आता तोच पवित्र आखावा लागेल ऋतुजला. कॅप्टन स्वतः. आता कॅप्टनच्या खांद्यावरती जिम्मेदारी. फलंदाजांना तो शांत ठेवेल का? अंकेशनं आज चांगला परफॉर्मन्स दिला. 12 बॉल. चला अंकेश थांबणार नाहीये. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल प्लस 6 रन. टोटल 7 धावा. धावा फ्री हिट मिळालाय म्हणजे या बॉल वरती देखील संधी अंकेशकडे. ऋतुज वरती आक्रमण. पहिला बॉल षटकार. फ्री हिटचा इशारा. ओ हवा तितका फायदा मिळाला नाहीये. डॉट बॉल. 73 धावा हा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. भेंडकलचे जे आता खेळाडू आहेत ना ते वाट पाहत असतील की मोठी जी संघ 73च्या अगोदर थांबला तर बरं होईल. पण तू जर 73च्या पुढे गेला तर या जिंकणाऱ्या संघाला इथून बाय मिळणार आहे. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे ही मॅच देखील तेवढीच महत्वाची. चला आणखीन एक. आज डीजे पंकज बिझी आहे. चला आणखीन एक डीजे सॉन्ग. वरती मोठी जी टीमचं अर्धशतक झालंय पूर्ण. अंकेशचा विस्फोटक अंदाज. वैयक्तिक 38 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. वॉट अ नॉक. ऋतुज थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये देखील. चेंज ऑफ पेस. बॅटची लागली एज. पहिला धक्का. इथून अंकेश कामोटकर 38 या धावसंख्येवरती बाद. मुंबई परिसरातील एक खेळाडू आहेत. त्यामुळे मुंबईचं क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळतंय. आकाशचा फटका सहजरित्या एक्झिक्यूट केला. मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे पंकज तू क्यों रोका. तू भी ठोक. कोपर मुंबईचा खेळाडू आणि
मोठी जुईचे प्रेक्षक आता हेच गाणं गुणगुणत असतील. मुंबईचे आय मेरा दोस्त दोस्त को सलाम करो. चांगली बॅटिंग. हो चला आणखीन एक मोठा फटका खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. सार्थक उभा आणि पकडलाय झेल आणि इथून महत्वाची विकेट्स आकाश होतील झेल बाद. नवीन खेळाडू आहेत जितेश मैदानामध्ये. मोठी जी टेनिस क्रिकेट मधील युवा खेळाडू जितेशला आपण पाहता. ऐश्वर्या सूर्य हा खेळाडू अद्याप मैदानामध्ये. शेवटचं षटक ऐश्वर्या कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देईल. चला आता आकाश बाद झालाय म्हणजे ऐश्वर्याला आता आपले रंग दाखवावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये फाईट त्याची कशी राहील. सार्थक चिर्ले चॅलेंजर्स टीम कडून युवा गोलंदाज ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल. ऐश्वर्या सर या पहिला बॉल खेळून काढलाय. लॉप केला. जुगल त्या ठिकाणी उभा. रन्स मिळेल फक्त एक. धाव फलकावरती धावा लागल्यात 63 धावा. 73 धावा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. त्यामुळे आता फक्त 10 ते 11 धावा मागे राहिलाय मोठी जी टीम. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे कितपत पोहोचेल. दुसऱ्या सत्रामध्ये देखील विसरू नका प्रथमेश कोहली जुगल सारखा दिग्गज खेळाडू दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणार आहे. त्यामुळे एक टार्गेट आता मोठी जी टीमला एक चांगला सेट करावा लागेल. जितेश साठी पुढचा बॉल फुलटॉस लॉफ केलाय तेवढ्याच वेगानं विकेट किपर कडे. यस लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बॉल सीमा पार चौकार. जितेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार. फुलटॉस बॉल त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. चांगलं कमबॅक इथून हवंय. सार्थक विकेट्स मिळाल्यानंतर अडचणी वाढवेल असं जरूर वाढलं. त्याच्यानंतरचा हा बॉल वेगवान तेज तर्रार. पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. थोडेसे नाखुश विकेट किपर गोलंदाज परंतु चला पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये पंच हे केंद्रबिंदू राहतात. आता मात्र 5 धावा जर काढल्या तर जो हाय स्कोर आहे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठा तो इथे मोडला जाईल. धाव फलकावरती धावा लागल्यात 68. गोलंदाज तयार सार्थक. युवा खेळाडू अंडर 19 मध्ये परंतु सार्थक बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग एक चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्याने आम्ही त्याच्याकडे पाहतो. तिथून लाईन थोडीशी विस्कटली. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा सिलसिला हा कुठेतरी थांबवणं तेवढंच गरजेचं. घरच्या मैदानामध्ये चिर्ले चॅलेंजर्स खेळतोय म्हणजे या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज तुम्हाला असायला हवा. कुठे गोलंदाजी केली जाईल हे तेवढंच गरजेचं आहे. तो वारंवार एक्स्ट्रा बॉल या गोष्टी घातक ठरू शकतील चिर्ले टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धनु त्या ठिकाणी उभा. एक धाव झाले पूर्ण. चांगला थ्रो देखील आला. एका धावेने संघाची धाव संख्या 70 वरती. 3 बॉलचा उर्वरित खेळ. संघाची धाव संख्या 70. ऐश्वर्या सुर्वे हा खेळाडू आपण पाहताय. ऐश्वर्या सुर्वे. दुसरीकडे जितेश. नेक्स्ट बॉल. चला आणखीन एक वाईट बॉल. हे षटक अगदी लांब लचक होताना पाहायला मिळतं. 71 रन्स 71 धावा. 3 बॉलचा खेळ. मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये हायस्कोर राहिला आणि आता शेवटच्या मॅच मध्ये तो मोडला जाईल का याकडे आता प्रश्न उभा राहिलाय. पुढचा बॉल घेऊन सार्थक. ऐश्वर्याचा फटका. बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक षटकार आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या.
चला पुढची मॅच खेळवली जाईल सचिन स्मृती जासी आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या दोन संघांमध्ये पुढचा सामना आहे. आयोजकांकडून सूचना आल्या भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि सचिन स्मृती जासी कॅप्टन आपण दोन्ही टॉस साठी कारण या मॅच मध्ये सर्वाधिक मोठा स्कोर बनला. चला व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या एका धाव्याने 78 वरती. बस पंचांची भूमिका वडील करतात आणि गोलंदाजी मुलगा करतोय जे तुम्ही शॉर्ट स्क्वेअर लीगला रमाकांत घरतेना पाहताय. गोलंदाज सार्थक घरत. ऐश्वर्याचा फटका फसलाय क्षेत्ररक्षकात बॉल खाली सोडलाय झेल त्यामुळे एक धाव इथून देखील मिळेल. संघाची धावसंख्या 79. बीसीसी भेंडकल कळंबुसरे अशी दुसरी मॅच होईल. पहिली मॅच होणार आहे भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आणि सचिन स्मृती जासी या दोन संघांमध्ये पहिली मॅच. फुल टॉस बॉल खराब गोलंदाजी आणि त्याला प्रत्युत्तर दिलंय बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. टार्गेट 86 रन 86 धावसंख्येचं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग कसा होईल कुठला संघ इथून जिंकून पुढच्या दिशेने पाऊल टाकेल आणि जास्त धावा या मॅच मध्ये बनल्या त्यामुळे जर या धावसंख्येचा पाठलाग केला तर चिर्ले चॅलेंजर्स संघ देखील पुढे जाऊ शकतो. मॅच कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे काही अवघ्या क्षणामध्ये समजेल. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण करूया बदलाव. कॉम बॉक्स मध्ये जॉईंट होतील पुन्हा एकदा मेघनाथ मडवी सर चिर्ले. मैदानात पाणी न्या. चेंडू द्या. भूमिका आणि कोण येणार आहे. भूमिका स्पोर्ट्स संघाचा संगणक आणि जासी संघ सचिन स्मृती दोन्ही संघांच्या संगणकांचं हार्दिक स्वागत आहे. टॉस उडवण्यासाठी या. उजेड येते कुठला तरी. नाही
भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघाचे संघनायक आणि सचिन स्मृती जासई संघाचे संघनायक आपण टॉस उडवायला या. नमस्कार नमस्कार नमस्कार. चिर्ले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर ट्रॉफी आपण पाहतोय 2024 ची आणि संघ समोर मैदानामध्ये आपण पाहिले तर चिर्ले चॅलेंजर समाधान शेठ माली यांचा संघ आणि भोलेनाथ मोठी सोय आवर्जून पाठीरागाने पहिला शॉट जातोय. हा कणकणीत दणदणीत षटकार. आणि या षटकार अटकसाठी चेतन ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचे पहा. फलंदाजासाठी जुगल जुगल म्हटल्यानंतर कोई जुगल नहीं है, सिर्फ मेरी है चलती यहाँ पर. और ऑफ स्टिक से बाहर जाने वाली गेंद वाइड गेंद करार की गई. एक रन का इजाफा मुनाफा. कहा जाता है कि संघर्ष अगर तगड़ा हो तो तगड़ी बल्लेबाजी भी करनी होती है आणि त्याचप्रमाणे आपल्याला आकाश जुगल पाहायला मिळाला आहे. आक्रमण केलं, मोठी धावसंख्या उभारायची आहे. फळे आणि चेंडू यांचा संपर्क तितका आला साजेसा नाही, परंतु रनिंग बिटवीन आपण पाहिली आणि एक धाव मिळाले. आतापर्यंत धावा झाल्यात 8. पहिला षटकार नंतर मात्र गोलंदाजाने विचार केला आणि फलंदाजाची सुनक बनक जाणून घेतली आणि इथं मात्र आपल्याकडे कमबॅक केलाय गोलंदाज ऐश्वर्या शौर्य. फलंदाजीमध्ये जसा सूर्य चमकला तसं गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवण्याचा प्रयत्न, परंतु हा आव्हान तर 1+1 अर्थातच 2 धावा मिळाल्यात. पॉपिंग क्रीजचा प्रॉब्लेम आहे. पॉपिंग क्रीजच्या बाजूनं जर चेंडू गेला असेल तर नक्कीच तिथं आव्हान तर. क्वालिफाईड अंपायर आहेत आपले आणि जवळ जवळ 18 वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्या पद्धतीनं हे निर्णय दिले जात आहेत. धावसंख्या उभारायची होती या संघाला. चिर्ले चॅलेंजर संघ 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जर चिर्ले चॅलेंजर संघ जिंकला तर 10,000 रुपयाची धनराशी, 5,000 रुपये जगदीश भाई ठाकूर यांच्याकडून आणि 5,000 रुपये समाधान शेठ माली यांच्याकडून आणि चेतन ठाकूर यांच्याकडून सुद्धा. हा वर्षाव झालाय बक्षिसांचा, खैरात झाली बक्षिसांची, मजा होईल मात्र या खेळाडूंची. आणि तसंच पाहतोय आपण या चेंडूला शांत बसणार नाही. हा जातोय पुन्हा एकदा षटकार. या षटकातील 4 चेंडू टाकून झाले, 16 धावा झाल्या. जुगड याने पाहिला हा आता आपण षटकार पाहिलात. असं पडलं नाही पडलं तोच त्याला नेला आणि पापणी डोळ्याची न लवता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सामन्याला स्पीडअप करायचं आहे जरा. या षटकातले 2 चेंडू शिल्लक असावेत. 16 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली तर मोठूजू संघाने 86 धावांचा हायेस्ट स्कोर झालाय या दिवसातील.
आ आ आ आ गेलं काऊ कोण करे पुन्हा एकदा षटकार. लागोपाठ 2 षटकार लावले. तिसरा जर षटकार लावला तर नक्की चेतन ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि समाधान शेठमाली यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. शांत भयात शांतता आणि हा जातोय सलामी देणारा हा षटकार. धावा झाल्यात 28 धावा झाल्यात. आणि आपण पाहतो आजच्या या सत्रातील आजचा दिवस जो आहे हा आयकॉन प्लेअर साठी 5वा आयकॉन प्लेअर असेल ज्याने लागोपाठ 3 षटकार खेचलेत. आणि या आयकॉन प्लेअरला आकाश जुगडला बक्षीस आलीत जबरदस्त. समाधान शेठ माली यांच्याकडून रोख रक्कम आली. बक्षीस जमा झालंय 1001 रुपये. आणि चेतन ठाकूर यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं रोख रक्कम माझ्याकडे जमा आहे. बक्षिसांची खैरात मोठी धावसंख्या आहे. 86 धावा. नक्कीच हा वातावरण फलंदाजीसाठी आहे. 18 चेंडू आणि 58 धावा असं समीकरण आहे. थोडंसं मोठं आहे, आव्हान आहे. पण आता येतोय चॅलेंजर्स प्लेयर्स. अर्थातच या हंगामातील एक मोठा फलंदाज चिर्ले चॅलेंजर संघाचा आयुष मडवी. आणि गोलंदाजीसाठी येतोय दीप पाटील. मीडियम फास्ट गोलंदाज आहे. या वार्षिक आढावा काढला तर हा गोलंदाज चांगलाच आहे. फटका तितका साजेसा आला नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल कारण जुगाड अगर असेल, जुगाड त्याला म्हणतात, स्पेलिंग मिस्टेक असावी. आकाश जर स्ट्राईक वरती असेल तर नक्कीच या धावांचा पल्ला सहजपणे सोपा होऊन जाईल. कारण पाठोपाठ लगावले 3 षटकार. रन बिटवीन द विकेट चांगली पाहिजे. आणि इथं आहे सुद्धा धोक्याची सूचना होती पण तसं काही घडलं नाहीये. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव आणि 4 धावा पळून काढल्यात. पॅव्हलियन बॉक्स मध्ये सुद्धा जसं एखादी शेकडा बैलगाडा शर्यत मध्ये शेकडा जवळ आला की जसं गोंगाट होतो. आता पराण्या नाहीत म्हणून, नाहीतर मग पूर्वी अशा पराण्या अशा पब्लिक कडे असायच्या. बैल जवळ आले बैलगाडा की पराण्या कोसकल्या. पण इथं सुद्धा शाब्दिक पराण्या कोसकल्या जातात दोन्ही खेळाडूंना. धावा झाल्यात संघाच्या 33 धावा झाल्यात. 29 वैयक्तिक धावा जुगाडच्या आहेत. खेळ हा रमलाय आणि जमलाय सुद्धा. हा 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 गोलंदाज, गोलंदाज याला म्हणतात गोलंदाज. एक दीप पाटील म्हटल्यानंतर त्याच्याकडे ही क्षमता आहे. आणि अगोदरच हा फलंदाज थोडासा मागे सरकला होता आणि गोलंदाजाने टर्न घेतला आणि आपल्या चेंडूला दिला आणि त्या पद्धतीने निर्धाव चेंडू. या हंगामामध्ये पावसाळी हंगामात निर्धाव चेंडू जाणार. धोक्याची सूचना. पाहूया काय घडतंय. फॉलोथ्रू मध्ये झाला झेल. फलंदाज झाला फेल. आउट. जुगल घरत हा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडसा चिर्ले चॅलेंजर संघाची बाजू थोडी झुकल्यासारखी वाटली असेल तुम्हाला, पण तसं काय नाही. प्रथमच कोहली जातोय. जबरदस्त जोरदार टाळ्यांनी स्वागत होतं, अभिनंदन होतोय.
कारण धावा जरी जास्त असल्या तरी माझा खेळ मात्र नैसर्गिक आणि त्या नैसर्गिकरित्या आपली जी फटकेबाजी होती ज्याच्यासाठी आपलं नाव आहे आयकॉन प्लेअर, त्या आयकॉन प्लेअरची ही भूमिका मात्र त्यांनी बजावली. मी सांगतो भूमिका संघ चिरले आणि जासई संघ या दोन्ही संघाचे संघनायक आपण इकडे यायचं आहे. आपल्याला बरेच कॉल झालेत. 14 चेंडू 53 धावा. अपर कट मारली कॉन्फिडंट आणि हा जातोय. 39 धावा झाल्यात. 13 चेंडू आणि 47 धावा समीकरण आलंय. अजून 5-6 षटकार तरी लागायला पाहिजेत. मला तर वाटते चिर्ले चॅलेंजर संघाला जिंकल्यानंतर 10,000 रुपयाची पार्टी ही देण्यात येणार आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे प्रथमेश कोळी आता ह्या गणेशपुरी गावचा अर्थातच उरण तालुक्याचा हा प्लेयर आयकॉन प्लेयर आहे. याच्यावरती मात्र आपण गणेशपुरी म्हटल्यानंतर पनवेल तालुका. प्रथमेश कोळी स्ट्राईक एंडवरती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आडव्या पट्ट्याने टाकण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चाणक्य पाहायला मिळाला. एकच धाव दिली. धाव संख्या झाल्यात 40 धावा झाल्यात. झाली षटक संपलं. 12 चेंडू आणि 46 धावा. डीजे तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 गोलंदाज आपण पाहिले. सुर्वे याने 28 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दीप पाटील याने 12 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि एक सफलता सुद्धा प्राप्त केली होती. दीपचं कौतुक करावं तितकं कितीही कौतुक केलं तरी त्याचा यश संपादन करण्यामागे त्याचा नक्कीच इथं हातभार आहे. धावा जरी किती असल्या तरी गोलंदाजांना सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका बजावण्यासाठी तत्पर राहावं लागतं. पहिला चेंडू थोडासा बाहेर होता पण नक्कीच हा जातोय चौकार. चेंडू थोडा खाली राहिला होता आणि बॅकफूटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. परंतु इथं चेंडू समोर आल्यानंतर त्याला कव्हर क्षेत्राकडे पाठवलं गेलं. 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या झाली 44 आणि आता धावा पाहिजेत 11 चेंडू 42 धावा. 11 चेंडू आणि 42 धावा. समीकरण नीट ऐकून घ्या. 11 चेंडू आणि 42 धावा. जरी 7 षटकार जरी लागले तरी सुद्धा मॅच आपल्या हातामध्ये आहे. गोलंदाज चौथा गोलंदाज आपण पाहिला यश पाटील. आडव्या पट्ट्याना धोका आहे, संभावना आहे पण मासली मात्र चिखलातच राहिली. उडी मारली होती पण इथं काहीच सापडलं नाही. धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या 2. 10 चेंडू 40 धावा. समीकरण नुसतं ऐकत राहा.
ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चांगली फिल्डिंग सुद्धा लॉंग ऑफ कडे आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट तितकी साजेशी झाली नाहीये. आयुषचं मात्र लक्ष नव्हतं. नॉन स्ट्राईकचा प्लेअर नेहमी लक्ष देऊन असायला हवं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. धोक्याची घंटा होती जर दुसरी धाव घेतली असती तर. आणि इथं मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. 9 चेंडू 39. प्रत्येक चेंडूला महत्व आहे, हा गोलंदाज जाणतोय यश पाटील. शॉर्ट पिच चेंडू, उचली देणारा चेंडू डोक्यावरून बऱ्याच उंचीवर गेल्यानंतर त्याला अवांतर घोषित केलं गेलं. 1 धाव मिळालेली आहे आणि 9 चेंडू आणि 38 धावा. 9 चेंडू 38 धावा. अजूनपर्यंत दोन्ही संघांकडे हा सामना आहे. बऱ्याच अवधीनंतर हा येतोय षटकार लॉंगनकडे. आयुषचा मात्र हा फटका, कारण बऱ्याच अवधीनंतर आयुषला स्ट्राईक मिळाली होती. इथं जसं वडा सुकलाय तसा आयुषचा घसा सुकला होता, पण आता या षटकाराने त्याचा घसा ओला झालाय. पुन्हा एकदा बॅट तलपली. धाव संख्या आहे 8 चेंडू 32 धावा. आडवा पट्टा, स्लो डिलिव्हरी, फसवा चेंडू, चमक दिली, चकमक झाली. फलंदाज आणि गोलंदाज याच्यामध्ये, बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये विजय झाला मात्र गोलंदाजाचा, कारण निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. 7 चेंडू 32 धावा. हा चेंडू निर्णय सांगून जाईल. हा चेंडू निर्णय सांगून जाईल कोण कुठे जिंकेल. फसवा चेंडू, पुन्हा स्लो डिलिव्हरी, जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न, आडवी बॅट फिरवली तिथं आडवा पडला फलंदाज समजायचा. गोलंदाजाने कमाल केले. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकले आणि इथं मात्र यश संपादन झालंय. खरंच 7 चेंडू आणि 32 धावा. डीजे सहा चेंडू 32 धावा. समीकरण प्रथमेश कोहलीवरती मदार आहे. स्ट्राईक वरती प्रथमेश कोहली असेल, पण इथं धोका संभाव आणि प्रथमेश कोहलीची संपली इथं खेळी आणि विजय संपादनाचा थोडासा आनंद, चमक लागली या मोठी जुई संघाला. झेल मात्र थोडासा क्षेत्ररक्षक
30 धावा, कारण पहिले दोन चेंडू आपल्याला 2 विकेट प्राप्त केल्या या गोलंदाजाने अंकेशने. अंकेश म्हटल्यानंतर गावचा कांबोटकर कॅप्टनचं मोठी जुईच आहे, मला वाटलं कांबोटगाव. धनु काय करतोय तर तिसरा लागोपाठ हॅट्रिक, पहिली हॅट्रिक यांच्या गावचे. चला प्लेयर जा लवकर. आता होणारा सामना भूमिका आणि जासई संघ, अर्थातच चिरले आणि जासई संघ. भूमिका संघाने टॉस जिंकलाय आणि नक्कीच निर्णय आपण अंमलात आणायचा आहे. हायेस्ट कोण असेल त्यांना बाय असते. शेवटच्या क्षणाला मात्र गोलंदाज आपला वर्चस्व दाखवताना दिसला. अंकेश कांबोटकर आपलं संघनायक आहे मोठी जुईचा, आणि त्याने पाहिलं होतं की आपल्याकडे भरपूर धावा असल्या तरी मात्र जुगल सारखा फलंदाज आणि प्रथमेश सारखा फलंदाज आहेत हे मात्र विसरायला नको. मग जुगल बाद झाल्यानंतर प्रथमेशला मात्र तितकं काय साजेसं करता आलं नाही. नंतर मात्र आपला हा टांगा पलटी झालाय चिरले चॅलेंजर संघाचा, जिथे टांगा पलटी झाला होता शोलेचा. एका षटकामध्ये 4 फलंदाज बाद झालेत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय हाच गोलंदाज अंकेश. कारण फलंदाजी पाहिली अंकेशची तर 9 चेंडूमध्ये 36 धावा आणि गोलंदाजी पाहिली तर 6 चेंडूमध्ये 1च धाव दिली आणि 4 फलंदाज बाद केले. आपण जातो जुगलकडे. जुगलला 2000 रुपयाचं बक्षीस आलं होतं. समाधान शेठ माळी यांना मी विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते हे बक्षीस द्यायचे आहे. चेतन शेठ ठाकूर आणि समाधान शेठ माली यांच्याकडून बाजूला झालं 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय.